खोपोली प्रभाग क्रमांक 3 मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार रेखाताई जाधव यांना मतदारांचा वाढता पाठिंबा। खोपोली शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहण्यास मिळत आहे। एकीकडे महायुती तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे। राजकीय मोठ्या नेत्यांचे खोपोलीत दौरे सुरू झाले असून पक्षाचे अधिकृत उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक 3 हा अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो आणि याच प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या सर्वसाधारण जागेतून अधिकृत उमेदवार म्हणून रेखाताई जाधव निवडणूक लढवित आहेत। मागील अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाहिजे तसा विकास कामे झाली नाहीत, त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आग्रहाखातीर प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बोलत उमेदवार रेखाताई जाधव यांनी काँग्रेस पक्षाचा हाताच्या पंजा या निशाणीवर बटण दाबून बहुमतांनी निवडून देण्याची विनंती मतदारांना केली आहे। मी रेखा सखाराम जाधव वार्ड नंबर 3 मधून उभी आहे। काँग्रेस पक्षातून माझी निशाणी हाताचा पंजा आहे। माझा त्या वार्डाशी तळागाळापासून नाळ जोडलेली आहे। तर त्या गावामध्ये प्रकाशनगर, मोहनवाडी, सिद्धार्थनगर असो, ठाकूरवाडी असो, विहारी गाव असो, त्या सर्व बेरोजगार जी मुलं आहेत त्यांना मी कामधंदा, नोकरी, अगदी माथाडीपासून घरकाम करणाऱ्यांपासून सगळ्यांना मी नोकरी देण्याचं आव्हान केलेलं आहे। त्या भागामध्ये जे काही प्रलंबित कामं आहेत, गटाराचं काम असो, फुटपाथचं काम असो किंवा आणखीन काही त्यांच्या अनेक अडचणी आहेत, त्यांना मी समोर जाण्यास तयार आहे। प्रभाग 3 मध्ये मी ज्या आतापर्यंत नगरपालिकेत अनेक नगरसेवक निवडून गेले, त्या भागामध्ये विकास व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे झाला नाही। माझ्या वार्डामध्ये, माझ्या प्रभागामध्ये पहिला प्रश्न असेल तो झेनिथ वॉटरफॉल हा एक सुशोभीकरण करून पर्यटनासाठी मी खुला करण्याचा प्रयत्न करणार आहे। तिथं रस्ता करण्यासाठी प्रयत्न करेन, तटबंदी बांधण्यासाठी करेन। येणाऱ्या पर्यटकांना काही हानी होऊ नये त्यासाठी जे काही करता येईल मला, तो माझा पहिला महत्त्वाचा मुद्दा असेल, जेणेकरून 4 महिने का होईना तिथे पर्यटन ऑल महाराष्ट्रातले सगळे येतात, तर आपल्या स्थानिक बेरोजगार जी मुलं आहेत 4 महिने का होईना त्यांना तिथं रोजगार मिळतो, त्यांचा रोजीरोटी चालू होतो। त्यासाठी माझा सगळ्यात पहिला उद्देश असेल, माझ्या प्रभागामध्ये आदिवासी वार्ड आहे, त्यांच्यापर्यंत आजपर्यंत जे काही लाभ मिळायला पाहिजे तो पोहोचलेलाच नाही। त्यासाठी पहिला प्रश्न असेल त्यांचा की घरकुल योजना त्यांना कशी मिळेल, ती त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता, पाणी, गटार, नाले आणि सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे। त्या वाडीमध्ये मी जाऊन चौकशी केली, स्वतः जाते तिथे, तर सुशिक्षित बेरोजगार इतकी मुलं आहेत, त्यांना मी वचन दिले की मी निवडून आल्यानंतर पहिला माझा प्रश्न असेल की तुम्हाला रोजगार लावणे असेल की तिथल्या मुलांना पाहिजे तसं शिक्षण घेता येत नाही। ह्या खोपोली शहरामध्ये इंग्रजी माध्यमामध्ये बलाढ्य लोकांची शाळा आहे, तर मी माझा पहिला प्रश्न असा असेल की तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना मराठी शाळा नगरपालिकेकडनं भांडण करून का होईना मी त्यांना शाळा उपलब्ध करून देईन, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या मुलांना तिथं चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येईल। तरुण मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, यांच्यासाठी एक व्यायाम शाळा पहिली तिथं काढणे। दुसरा प्रश्न असा आहे की तिथं गार्डन नाही, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनसाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि जे ज्येष्ठ नागरिक असतात, सकाळी मॉर्निंग वॉक म्हणा, संध्याकाळी वॉकिंग म्हणा, त्यासाठी चालण्यासाठी त्यांना काही पर्याय नाही आहे, तर आपल्या सिद्धार्थनगर पासून अगदी विहारी ठाकूरवाडी पर्यंत जो रोड गेलाय, त्या दोन्ही बाजूनी फुटपाथ बांधून त्यांना फिरण्यासाठी, वॉकिंगसाठी मी ते प्रयत्न माझे राहतील चालण्यासाठी। सोलापूर तालुक्यात हे पाणी पुरवठा होतो पाताळगंगेचा, त्याच्यासाठी सर्वात प्रथम माझा काम असेल की तिथे संरक्षण भिंत बांधून ती स्वच्छता ठेवण्याचं काम करणार आणि तो स्वच्छतेचा पाणी पुरवठा सर्व खालापूर तालुक्यात जाईल याची मी खबरदारी घेणार आहे। गगनगिरी मठामध्ये जे पर्यटक येतात ते ऑल महाराष्ट्रातून येतात, झेनिथ वॉटरफॉलला जातात, आणखीन तिथं बरेच फिरण्याचे पॉइंट आहेत, तर त्या लोकांना तिथं बसण्याची पण सुविधा नाही आहे। त्यासाठी तिथं जर मी एक सुशोभीकरण गार्डन बनवलं चांगल्या प्रतीचं, तर येणारे पर्यटक तिथं बसून खोपोलीचा आनंद लुटतील। मी तिथे माझं घर आहे, माझं तिथं वास्तव्य पण आहे। तिथल्या सर्व लोकांच्या जी मुलं ज्या कॅटेगरीमध्ये शिकलेत त्या सर्व मुलांना मी नोकरी, काम, धंदा लावलेला आहे
अजूनही करत आहे। त्यामुळे लोकांना मी खूप अगदी जवळची परिचित आहे, नाळ जोडलेली आहे माझी, आणि सर्व लोक माझं स्वागतच करतात। ताई तुम्ही उभे आहात, खूप चांगलं झालं, आमच्या पोरांचा रोजीरोटीचा कामगाराचा सर्व प्रश्न मिटणार आहे, तुम्हाला आम्ही बहुसंख्येने निवडून देणार, असे सर्व लोक मला बोलतात, माझा सत्कारच करतात। माझा पक्ष काँग्रेस आहे, माझी निशाणी हाताचा पंजा आहे। माझ्या मतदार माय बंधूंना मी नम्र विनंती करते, आव्हान करते की हाताच्या पंजावर भरघोस मतांनी मला विजयी कराल, असं मी आशा बाळगते आणि तुम्ही कराल, तुमचं प्रेम आहे आणि मी तुमच्या अगदी जवळची माझी नाळ जोडलेली आहे। त्यामुळे मी आशा करते की तुम्ही मला भरपूर प्रचंड मतांनी विजयी कराल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।